नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया NCC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NCC शेअर राईज आफ्टर ₹1480 करोड ऑर्डर विन फ्रॉम द बिहार गव्हर्नमेंट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NCC लिमिटेडला बिहार मेडिकल सर्व्हिसेस अँड इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेटकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे 1480.34 कोटी रुपयांचा. कशासाठी? फॉर द रिडेव्हलपमेंट ऑफ दरभंगा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल. आणि मित्रांनो, हा ऑर्डर NCC लिमिटेडला 42 महिने म्हणजे 3.5 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला NCC लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेड गेन्स आफ्टर ₹579 करोड ऑर्डर विन फ्रॉम भेल फॉर सिव्हिल वर्क्स ॲट कोडरमा प्लांट झारखंड. तर मित्रांनो, पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडला कोडरमा प्लांट झारखंड येथे सिव्हिल वर्कसाठी भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे. आणि या ऑर्डरची किंमत आहे 579 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडला 32 महिने म्हणजे 3 वर्षाच्या आत पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड टार्गेट्स ₹8,000 करोड ऑर्डर इनफ्लो बाय एंड ऑफ फायनान्शियल इयर 2027. तर चला या अपडेटला थोडं अजून डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडचा नेक्स्ट इयरमध्ये 3,500 कोटी रुपयांचा रेव्हेन्यूचा टार्गेट आहे. आणि मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2027 एंड होईपर्यंत 8,000 कोटी रुपयांचे न्यू ऑर्डर्स मिळेल असा टार्गेट आहे या कंपनीचा फायनान्शियल इयर 2027 एंड होईपर्यंत. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला या कंपनीच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया PN गाडगिल ज्वेलर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, PN गाडगिल ज्वेलर्स लिमिटेड शेअर राईज ॲज कंपनी एक्सपांड रिटेल फुटप्रिंट विथ न्यू स्टोअर लॉन्च इन पुणे. तर मित्रांनो, PN गाडगिल ज्वेलर्स लिमिटेडने पुण्यामध्ये न्यू स्टोअर ओपन केला आहे. आणि याचसोबत या कंपनीने आपला रिटेलचा बिझनेस वाढवला आहे. आणि मित्रांनो, आता PN गाडगिल ज्वेलर्स लिमिटेडचे टोटल स्टोअर झाले आहे 53. आणि मित्रांनो, ही कंपनी जसे जसे नवीन स्टोअर ओपन करेल तसे तसे या कंपनीचा बिझनेस वाढेल, तसे तसे या कंपनीचा रेव्हेन्यू वाढेल आणि नेट प्रॉफिटसुद्धा वाढेल. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला PN गाडगिल ज्वेलर्स लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेलटेल शेअर झूम ऑन रिसिव्हिंग ₹25 करोड वर्क ऑर्डर फ्रॉम HPCL. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला HPCL म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे. आणि या ऑर्डरची किंमत आहे 25,15,24,500
रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला या कंपनीच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया कोटक महिंद्रा बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड शेअर हिट न्यू 52 वीक हाय ॲज भावनिश लाथिया बिकम न्यू CTO. तर चला या अपडेटला थोडं अजून डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचे COO म्हणजे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आणि CTO म्हणजे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसरच्या पदापासून मिलिंद नागनूरने 15 फेब्रुवारी 2025ला पर्सनल रिझनवरून रिझाईन केले होते. आणि मित्रांनो, तेव्हापासून ही पोझिशन वॅकंट होती. आणि मित्रांनो, आता कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने न्यू CTO म्हणजे न्यू चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून भावनिश लाथिया यांना अपॉइंट केले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला कोटक महिंद्रा बँक लिमिटेडच्या शेअरवर आज पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी HALबद्दल म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HAL शेअर जंप आफ्टर टॅक्स डिस्प्यूट सेटलमेंट फॉर ₹2471 करोड विथ महाराष्ट्र गव्हर्नमेंट. तर मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने महाराष्ट्र गव्हर्नमेंटसोबत 2471 कोटी रुपयांचा टॅक्स डिस्प्यूट सेटलमेंट केला आहे. आणि मित्रांनो, याचाच इम्पॅक्ट आज आपल्याला HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड शेअर सर्ज ॲज कंपनी कमिशन्स 250 मेगावॅट सोलार पॉवर प्रोजेक्ट इन राजस्थान. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने राजस्थानमध्ये 250 मेगावॅटचा सोलार पॉवर प्रोजेक्ट सुरू केला. आणि मित्रांनो, यानंतर AGELs म्हणजे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची टोटल ऑपरेशनल रिन्युएबल जनरेशन कॅपॅसिटी वाढून पोहोचली आहे 13,091.1 मेगावॅटपर्यंत. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.